नमस्कार मित्रांनो, आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सर्व गव्हर्नर पाहिलेले आहेत आणि आज आपण जे व्हाईसरॉय झाले होते 1858च्या उठावानंतर, ज्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता म्हणजे ब्रिटिश सरकारची ईस्ट इंडिया कंपनीची जाऊन जे राणीचं राज्य इथं आले, ब्रिटनच्या राणीचं भारतावरती, त्यानंतर व्हाईसरॉय हे पद निर्माण झालं आणि भारतमंत्री हे पद निर्माण झालं. त्यातले आपण क्रमाने व्हाईसरॉय पाहणार आहोत आणि त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या महत्त्वाच्या घटना ह्या क्रमाने पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या उजव्या बाजूला एक सबस्क्राईब नावाचं एक लाल बटन आपल्याला दिसतंय, तर एखादा व्हाईसरॉय कॅनिंगला उचला आणि त्या लाल रंगाच्या बटनावर फेकून मारा, म्हणजे मग ते बटन दाबलं जाईल आणि चॅनल आपला सबस्क्राईब होईल. आणि चॅनल सबस्क्राईब झाल्यानंतर आपल्याला बेल आयकॉन दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळतील. तर तुम्ही काही कॅनिंगला वगैरे उचलून फेकून मारू नका, फक्त एक बोट टेकवा, लगेच ते सबस्क्राईब होऊन जाईल. ते काय खूप ओझं उचलायचं असं मोठं काम नाही आहे, पण तुम्ही ती इच्छा नक्की दाखवा. तर आज आपण पाहतोय भारतीय व्हाईसरॉय 1858च्या कायद्यानुसार 1858ला जो कायदा आला होता, 1857चा उठाव घडल्यानंतर त्या कायद्यानुसार हे भारतीय व्हाईसरॉय पद निर्माण झालेलं आहे. आणि त्यानुसार जो पहिला व्हाईसरॉय होता तो आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हाईसरॉय आहे. तोच शेवटचा कोण होता? IGG, म्हणजे भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून आपण IGG, तो आहे लॉर्ड कॅनिंग आणि पहिला व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. इथे 2 प्रश्नांची तयारी झाली. त्याची कारकीर्द आहे 1858 ते 1862. आता त्याच्या कारकिर्दीत काय घटनाक्रम झाला हे आपण पाहूयात. तर 1 नोव्हेंबर 1858ला अलाहाबादच्या दरबारात राणीचा जाहीरनामा वाचून दाखवलेला आहे त्याने, जो पंतप्रधान डर्बीने तयार केला होता. त्यावेळेस इंग्लंडचा पंतप्रधान डर्बी होता आणि त्याने तो राणीचा जाहीरनामा तयार केलेला होता. तो भारतासाठी होता की उठावात जो असंतोष उफाळला होता भारतीयांचा, त्या असंतोषाला कुठंतरी जाऊन एक चांगला मार्ग निर्माण करणं आणि भारतीयांचा राग निवळण्यासाठी त्यांना काहीतरी प्रलोभनं दाखवणे, अशा प्रकारचा तो राणीचा जाहीरनामा होता. तो वाचलाय लॉर्ड कॅनिंग याने. 1 नोव्हेंबर 1858ला तारखेवर प्रश्न आला तर, आणि ठिकाणावरती आला तर तो अलाहाबादच्या दरबारात वाचलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. अलाहाबादचा दरबार कोणी तयार केला? पंतप्रधान डर्बीने तयार केलेला आहे. याच्यावरती इथे 4 प्रश्न तयार होतात, हे लक्षात घ्या. पुढे पाहूयात आपण 1861ला पोलीस खात्यात सुधारणा केलेल्या आहेत. आपण पाहतोय पोलीस खात्यामध्ये लॉर्ड कॅनिंगने सुधारणा केलेल्या आहेत. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे पोलीस खात्याची स्थापना कोणी केली. तुम्ही जर गव्हर्नर जनरलचं लेक्चर केलं नसेल तर ते नक्की पहा. त्याच्या सुरुवातीलाच पोलीस खात्याची स्थापना कोणी केली हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पोलीस सेवेचा जनक कोण हे सुद्धा आहे. म्हणजे पोलीस खात्याची स्थापना कोणी केली आणि पोलीस सेवेचा जनक कोण हे 2 वेगवेगळे गव्हर्नर जनरल आहेत. आणि आता कॅनिंगने म्हणजे एका व्हाईसरॉयने त्या पोलीस खात्यात सुधारणा केलेली आहे. 1861मध्ये इंडियन हायकोर्ट ॲक्ट संमत झाला, हे लक्षात घ्या. इंडियन हायकोर्ट ॲक्ट संमत झाला आणि त्या ॲक्टनुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे उच्च न्यायालयांची स्थापना झाली. आपण पाहिलं सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ऑलरेडी झालेली होती, ती कलकत्त्यालाच झाली होती. परंतु आता इंडियन हायकोर्ट ॲक्ट आला आणि त्यानुसार उच्च न्यायालयांची देखील स्थापना झाली. उत्तर भारतासाठी अलाहाबाद येथे उच्च न्यायालय स्थापन झालेले, म्हणजे मुंबई, मद्रास, कलकत्ता आणि त्यानंतर अलाहाबादला झालं. त्याच्यानंतर वूडचा खलीत आला आणि त्याच्या सहाय्याने प्रत्येक प्रांतात शिक्षण खातं स्थापन झालेलं आहे कॅनिंगच्या काळात. म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये शिक्षण खात्याची स्थापना केली यांनी. 1861ला दुष्काळ पडलेला होता. त्या दुष्काळाची चौकशी करण्यासाठी कर्नल स्मिथ समिती किंवा कर्नल स्मिथ आयोगाची नेमणूक कॅनिंगने केलेली आहे. आणि भारतीय इतिहासातील पहिला चौकशी आयोग आहे हा, लक्षात घ्या. भारतीय इतिहासातील पहिला चौकशी आयोग नेमला गेलेला आहे. त्याचं नाव आहे कर्नल स्मिथ आयोग, जो दुष्काळाची चौकशी करण्यासाठी नेमला गेलेला आहे आणि त्याची नेमणूक कॅनिंगने केलेली आहे. पुढे 1857चा उठाव दडपण्याबद्दल, म्हणजे 1857चा जो उठाव होता तो दडपला गेला, तो कॅनिंगने दडपला आणि त्याबद्दल ब्रिटनच्या राणीने त्याला संसदेचा अर्ल किताब दिलेला आहे.
हे लक्षात घ्या. अर्ल किताब दिलेला आहे, हे पहा इथे खाली ते. त्यानंतर इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस स्पर्धा सुरू झाल्या. इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS या स्पर्धा सुरू झाल्या. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1857 कलकत्ता तसेच मुंबई मद्रास येथे विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात विद्यापीठांची स्थापना झाली. कुठे कुठे झाली? कलकत्त्याला झाली, मुंबईला झाली, मद्रासला झाली. उच्च न्यायालयांची स्थापना कुठे कुठे झाली? मुंबईला झाली, मद्रासला झाली, कलकत्त्याला झाली, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहतोय की आर्थिक सुधारणांसाठी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ विल्सन यांना भारतात बोलवलं गेलेलं आहे. जॉन विल्सन यांना भारतात बोलवलं गेले आणि त्यावेळेस 500 रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावरती आयकर लावलेला आहे त्यांनी. म्हणजे शिफारस की 500 रुपयापेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर. त्यानंतर विधवा पुनर्विवाह कायदा 1856ची अंमलबजावणी असेल. भारतीय दंड संहिता 1861, इंडियन पिनल कोड 1861ला कॅनिंगच्या काळात आहे. आणि नोट रुपयाचे चलन होतं त्याचं प्रचलन त्याने कॅनिंगने केलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे एवढी महत्त्वाची कामे कॅनिंगच्या काळात झालेली आहेत. त्यानंतर जो व्हाईसरॉय आहे तो आहे लॉर्ड एल्गिन फर्स्ट. लॉर्ड एल्गिन फर्स्टच्या काळात हिंदकुश पर्वतातील वहाबी विरुद्ध लढाई केली त्याने. जे वहाबी लोक आहेत त्यांच्या विरुद्ध हिंदकुश पर्वतातील तिथे त्याने लढाई केलेली. बस तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर रॉबर्ट नेपियर आलेला आहे 1863ला. एक गोष्ट महत्त्वाची आहे ती इथे लक्षात घ्या. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, कारण की या व्हिडिओच्या शेवटी हे सर्व व्हाईसरॉय एका क्रमाने लक्षात ठेवण्याची मी ट्रिक्स देणार आहे. ती ट्रिक खूप महत्त्वाची आहे, कारण की एकदा तो क्रम लक्षात राहिला की जनरली 5-5 वर्षाची कारकीर्द एका व्हाईसरॉयची जरी पकडली तरी ती ट्रिक लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला कोणती घटना कोणाच्या काळात झाली आणि काय घटना घडली असेल याचे उत्तर द्यायला खूप सोपं जाणार आहे. म्हणून ते शेवटपर्यंत हे व्हिडिओ नक्की पहा. यानंतर आलेला आहे नेपियरनंतर जॉन लॉरेन्स हा 1864 ते 1868 या काळात आलेला आहे. लॉरेन्सच्या काळात 1865मध्ये भारत आणि युरोप यांच्या दरम्यान प्रथम समुद्री टेलिग्राफ सेवा सुरू झालेली आहे. समुद्री भारत आणि युरोपच्या मध्ये ती जॉन लॉरेन्सच्या काळात. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जॉर्ज कॅम्पबेलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिशन नेमलं गेलेले आहे. म्हणजे पहा, आता हे दुसरं दुष्काळ कमिशन आहे. याच्या आधीचं आहे ते कॅनिंगने नेमलेलं ते आहे कर्नल स्मिथ चौकशी आयोग दुष्काळासाठी, आणि आता जे नेमलं ते जॉर्ज कॅम्पबेल कमिशन हे जॉन लॉरेन्सने नेमलेलं आहे, हे लक्षात घ्या. जोड्या लावायला येऊ शकते हे दुष्काळ कमिशन आणि कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात नेमले गेले ते. त्यानंतर आले लॉर्ड मेयो हा 69 ते 72 होता. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात लॉर्ड मेयोला म्हणतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, कारण त्याने 1870चा विकेंद्रीकरणाचा ठराव केलेला आहे. त्यानुसार प्रांतीय स्वायत्ततेची सनद, म्हणजे प्रांतांना काही स्वायत्तता दिलेली आहे आर्थिकदृष्ट्या. त्याच्यामुळे मग जे केंद्रीकरण होतं त्याचं विकेंद्रीकरण झालं आणि प्रांतांना काही स्वायत्त अधिकार, ऑटोनॉमस अधिकार दिले गेलेले आहेत. सर्वप्रथम भारतात जनगणना लॉर्ड मेयोच्या काळात झालेली आहे. 1872ला झाली, हे लक्षात घ्या. जानेवारी 1872ला अंदमानला कैद्यांची पाहणी करत असताना धर्मवेड्या पठाणाकडून लॉर्ड मेयोची हत्या झालेली आहे. 1872ला कृषी विभाग सुरू केला गेलेला आहे त्याच्या काळात. 1872ला ही अतिशय महत्त्वाची. कृषी विभागाची स्थापना कधी झाली तर कृषी विभागाची सुरुवात भारतामध्ये 1872ला झाली लॉर्ड मेयोच्या काळात. त्याची धर्मवेड्या पठाणाकडून अंदमानला कैद्यांची पाहणी करत असताना या कैद्याच्याकडून हत्या झालेली आहे, हे लक्षात घ्या. आता आपण पाहिलं की गाझीपूरला एका गव्हर्नरची समाधी आहे. कोणत्या गव्हर्नरची समाधी आहे गाझीपूरला? जर त्याचं उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही मागचा गव्हर्नर जनरलचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल की गाझीपूर या ठिकाणी एकमेव गव्हर्नर जनरल आहे की ज्याची समाधी आहे. तसंच हा असा व्हाईसरॉय याची हत्या झालेली आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आहे लॉर्ड नॉर्थब्रुक हा 1872 ते 1876 या काळासाठी होता. त्या लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळात आपण पाहतोय अनियोजित खाजगी व्यापार व मुक्त व्यापार धोरणाचा तो पुरस्कर्ता होता. म्हणजे
अनियोजित खाजगी व्यापार आणि मुक्त व्यापार धोरण. सगळ्यांना व्यापार करता येईल, मुक्त व्यापार धोरण, कुणाची मोनोपॉली नाही, एकाधिकार हुकुमशाही वगैरे असं काहीच नाही, याचा तो पुरस्कर्ता होता. त्यानंतर बिहार बंगालच्या दुष्काळात ब्रह्मदेशातून त्याने तांदूळ आयात केला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो की बिहार बंगालच्या दुष्काळ पडलेला असताना ब्रह्मदेशातून तांदूळ पुढीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने आयात केला होता? तर तो लॉर्ड नॉर्थब्रुक या व्हाईसरॉयने आयात केलेला होता. त्यानंतर मग त्याच्या काळात कुका चळवळ झालेली आहे बाबा रामसिंग यांची. 1875ला मुंबईत आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना 1875ला नॉर्थब्रुकच्या काळात झाली. आपण सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा जो व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटीची पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, तो पाहून घ्या. त्यानंतर अफगाण संबंधी म्हणजे अफगाणिस्तान संबंधी विरोधी धोरण त्याने राबवलं, ते चर्चेत आलेलं होतं खूप. त्याच्या काळात प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड 7वा हा भारतात आला होता. म्हणजे ब्रिटनचा जो प्रिन्स ऑफ वेल्स होता तो प्रिन्स ऑफ वेल्स भारतात आलेला आहे नॉर्थब्रुकच्या काळात, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढं जो आहे तो लॉर्ड लिटन आलेला आहे, लॉर्ड लिटन. आता लॉर्ड लिटनच्या काळात काय झालं ते आपण पाहूया. हे खूप महत्त्वाचे. लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन. लॉर्ड लिटनच्या काळात एक समिती नेमली गेली होती दुष्काळ निवारणासाठी, तिचं नाव होतं स्ट्रॅची समिती. म्हणजे आपण याच्या आधी कॅम्पेबल समिती बघितली, कर्नल स्मिथ समिती बघितली, आणि आता जी आहे ती स्ट्रॅची समिती आहे दुष्काळासाठीची. ही लिटनने नेमलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, या दुष्काळाच्या समिती कोणी नेमली ते व्हाईसरॉय आणि त्या समितींचे नावं याच्यावरती जोडा लावायला प्रश्न आलेला आहे, पुन्हा येऊ शकतो. खूप महत्त्वाचं आहे हे. त्याच्यानंतर 1877ला पहिला दिल्ली दरबार भरवला गेलेला आहे. लॉर्ड लिटनच्या काळात पहिला दिल्ली दरबार भरवून 1877ला राणी व्हिक्टोरियाला भारताचे सम्राज्ञी हा किताब राणी व्हिक्टोरियाने धारण केल्याचं त्याने जाहीर केलं. की राणी व्हिक्टोरियाने भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केलेला आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. याच्यावरती खूप संदिग्ध प्रश्न येऊ शकतो. संदिग्ध म्हणजे प्रश्न संदिग्ध नसणार आहे, परंतु तो प्रश्न पाहून आपल्या मनात संदिग्धता निर्माण होईल आणि इतकं भयंकर चुकीचं उत्तर आपल्याकडून जाऊ शकतं. कारण की पहा, याच्यासाठी एक पार्श्वभूमी अशी आहे की हा पहिला दिल्ली दरबार भरवला गेलेला आहे. याच्या आधी आपण पाहिलं की अलाहाबादला दरबार भरवला गेला. त्या अलाहाबादच्या दरबारामध्ये लॉर्ड कॅनिंगने राणीचा जाहीरनामा वाचलेला आहे आणि या दिल्ली दरबारामध्ये राणीनं भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केलेला आहे. ह्याच्यामध्ये फरक आहे. राणीचा जाहीरनामा वाचणं आणि राणीनं भारताची सम्राज्ञी किताब धारण करण्यात फरक आहे. पण जेव्हा असा प्रश्न येऊ शकतो की भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचं जाहीर कधी केलं किंवा कोणी केलं, तर तिथं आपण आपसुकच कॅनिंग हे उत्तर देऊ शकतो किंवा अलाहाबादचा दरबार हे उत्तर देऊ शकतो. कारण की आपल्याला 1857च्या उठावामुळं ते जास्त लक्षात राहिलेलं असतं. हे आपल्या लक्षात राहत नाही कारण की आपल्या कायम वाचनात येत नाही. म्हणून हेही लक्षात ठेवा की अलाहाबादच्या दरबारात कॅनिंगनं राणीचा जाहीरनामा वाचलेला आहे आणि दिल्लीच्या दरबारामध्ये लिटनने अशी घोषणा केलेली आहे की राणी व्हिक्टोरियाने भारताची सम्राज्ञी हा किताब धारण केला आहे. तेवढा फरक लक्षात घ्या किंवा याची एक टिप्पण लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. त्यानंतर वृत्तपत्रांची गळचेपी करणारा हा होता. याने आपण पाहिलं की वृत्तपत्रांचा जो मुक्तिदाता होता त्याला एका वर्षातच, त्या गव्हर्नरला एका वर्षातच त्याची हकालपट्टी केली गेली होती. ज्याने वृत्तपत्रांना खूप स्वातंत्र्य दिलं होतं तो होता चार्ल्स मेटकॉफ. आता लिटनने काय केलं, वृत्तपत्रांवरती खूप बंधन आणली आणि त्या वृत्तपत्रांची गळचेपी केल्यामुळे त्याला वृत्तपत्रांची गळचेपी करणारा असं म्हटलं गेलं. देशी वृत्तपत्र कायदा 1878 पास केलेला आहे त्याने. देशी वृत्तपत्र कायदा 1878. या देशी वृत्तपत्र कायद्यानुसार काय केलं की जे इंग्रजीमधून छापले जाणारे वृत्तपत्र होते त्यांना बंधनं नव्हती आणि देशी वृत्तपत्रांवर मात्र खूप बंधनं लादली गेली. मग हा कायदा केल्यानंतर अमृत बाजार पत्रिका हे जे देशी वृत्तपत्र होतं, हे देशी वृत्तपत्र हा कायदा झाल्यापासून इंग्रजी भाषेत सुरू झालं. याच्यावरती खूप परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, लक्षात घ्या. ते जे वृत्तपत्र आहे ते आहे अमृत बाजार पत्रिका. 1878ला शस्त्रबंदी कायदा पास झालेला आहे. म्हणजे विनापरवाना कोणी शस्त्र बाळगायचं नाही. म्हणजे कसं होतं, आपल्या भारतामध्ये राजेशाही होती आणि राजेशाही असल्यामुळं प्रत्येक जणाकडे स्वतःची तलवार वगैरे काही ना काहीतरी शस्त्र असायचेत
आणि लढाऊ जमाती आपल्याकडे खूप जास्त होत्या, त्यामुळे सगळ्यांकडेच आपापली वैयक्तिक शस्त्र असायचीच. आणि काही कालांतराने बंदुका पण आल्या आणि त्यामुळं मग लिटनने विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी केली, कारण की शस्त्राचा गैरवापर व्हायचा. आणि दुसरी एक बाजू अशी होती की गैरवापर होणे हे लांब राहिलं. इंग्रजांना भीती होती की शस्त्रामुळे 1857 सारखी पुन्हा परिस्थिती झाली तर शस्त्राच्या बळावरती भारतीय आपल्या विरुद्ध त्याचा वापर करतील, म्हणून मग शस्त्रबंदी कायदा पास केला आणि विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी करण्यात आली. याला दोन्ही बाजू आहेत, चांगली पण आणि वाईट पण, हे लक्षात घ्या. म्हणजे इंग्रजांच्या फायद्याची बाजू. त्यानंतर भारतीय मुलकी सेवा कायदा 1879 हा केलेला आहे. ICS परीक्षेचं वय 21 वर्षावरून 19 वर्ष केलं होतं त्याने. म्हणजे ICS परीक्षा जी आहे तिचं वयोमर्यादा कमी केली. त्याच्यामुळं मग याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे ICS पास भारतीय आहेत, प्रथम भारतीय ज्यांनी ICS परीक्षा पास केलेली आहे ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. यांनी ह्या 21 वरून 19 वय केल्याच्या विरुद्ध इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम सुरू केली आणि न्याय मागण्यासाठी लाला मोहन घोष यांना लंडनला पाठवलेलं आहे. कुठं पाठवले? लंडनला पाठवलेलं आहे, हे लक्षात घ्या. लाला मोहन घोष, हे लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी याच्या विरुद्ध कोणाला लंडनला पाठवलं, आणि व्यक्तीचं नाव येऊ शकतं, आणि ते आहे लाला मोहन घोष. आपल्याला जर पर्याय दिले त्यात लाला लजपतराय हा पर्याय असेल, लाला हरदयाळ हे पर्याय असू शकतो, लाला मोहन घोष हा पर्याय असू शकतो. असे लाला लाला नावाचे पर्याय आल्यानंतर आपल्याला आपसुकच लाला हरदयाळ किंवा लाला लजपतराय हे उत्तर टिक करण्याची सवय असते, पण इथे मात्र ते लाला मोहन घोष आहेत, हे लक्षात घ्या. पुढे लॉर्ड रिटन एक प्रसिद्ध कादंबरीकार होता, एक साहित्यिक होता, आणि त्याला साहित्य जगतात, म्हणजे साहित्यिक जग असतं, त्या साहित्यिकांच्या जगामध्ये ओवन मेरेडिथ या नावाने ओळखलं जायचं. ओवन मेरेडिथ, हे लक्षात घ्या. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की पुढीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला ओवन मेरेडिथ या नावाने ओळखलं जातं? ते आहे लॉर्ड लिटन. अलीगढ ते मुस्लिम अँग्लो प्राच्य महाविद्यालय त्याने स्थापन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर जो आहे तो आहे लॉर्ड रिपन. आपण पाहतो आता लॉर्ड रिपन खूप छान कारकीर्द आहे, भारतीयांच्या पसंतीची कारकीर्द म्हणजे लॉर्ड रिपनची कारकीर्द. भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाईसरॉय हा होता. याने खूप उदारमतवादी तर त्याने उदारमतवादी कारभार केलेला आहे. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केलेला आहे 1882ला, म्हणून त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं कारण त्याने 1882ला स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केला. तत्पूर्वी 1881ला कामगारांसंबंधीचा फॅक्टरी ॲक्ट त्याने पास केलेला आहे. 19 जानेवारी 1882ला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट त्याने रद्द केला. जो व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट होता तो त्याने रद्द केलेला आहे. म्हणजे लिटनने केलेली वृत्तपत्रांची मुस्कटदाबी त्याने काय केलेली आहे? रद्द केलेली आहे. शिक्षणासंबंधी हंटर समिती 1882ला नेमली गेली होती, हे लक्षात घ्या. ती रिपनच्या काळातच आलेली आहे. पंजाब आणि अलाहाबाद येथे विद्यापीठांची स्थापना रिपनच्या काळात झालेली आहे. शिवाय जे नागरी परीक्षा होत्या, नागरी स्पर्धा परीक्षा, ज्याचं वय 21 वर्षावरून 19 वर्ष केलं तर लिटनने ते रिपनच्या काळामध्ये पुन्हा 19 वर्षावरून 21 वर्ष केलं गेलेलं आहे. एवढा हा उदारमतवादी होता. त्याच्यानंतर 1883ला त्याने एक दुष्काळ संहिता आणलेली आहे, दुष्काळ संहिता, आणि त्यामध्ये 1 करोड रुपयाची तरतूद देखील दुष्काळासाठी केली गेली. तर हे पाहतोय आपण की भारताचा तो उद्धारक होता, हे लक्षात घ्या. हे फ्लोरेन्स नायटिंगलनी जशी सेवा केली होती तशीच भारतीयांची एक प्रकारे लॉर्ड रिपनने सेवाच केलेली आहे. त्यामुळे लॉर्ड रिपनला फ्लोरेन्स नायटिंगल अशी देखील म्हणतात. भारताचा तो उद्धारक आहे असं देखील त्याला म्हणतात. आणि हा खूप लोकांमध्ये प्रसिद्ध झालेला व्हाईसरॉय ठरलेला आहे. 1882ला आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा पास केलेला आहे. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना 1881 साली झाली. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना 1881 साली झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे पहिली जनगणना कोणाच्या काळात झाली तर ती 1872ला झाली. ती आपण पाहिलेलं आहे याच्या आधीच की ती याच्या काळात झाली. 1872ला पहिली जनगणना जी झालेली आहे ती
लॉर्ड मेयोच्या काळात झालेली आहे. आणि आता पहिली दशवार्षिक जनगणना जी झाली ती लॉर्ड रिपनच्या काळात झालेली आहे. 1884 मध्ये इल्बर्ट बिल मंजूर केलेलं आहे. या इल्बर्ट बिल जे आहे, इल्बर्ट विधेयक जे 1884 मंजूर झालं आहे, या विधेयकानुसार भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालवण्याची मुभा देण्यात आली. म्हणजे बघा, इल्बर्ट बिल ज्यावेळेस मंजूर केलं त्यानुसार भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालवण्याची मुभा देण्यात आली. आणि त्याच्यामुळे एकच गदारोळ उडालेला आहे आणि खूप इंग्रज लोकांकडून खूप विरोध झाला लॉर्ड रिपनला. पण लॉर्ड रिपन हा स्वतः तत्ववादी होता आणि तो काही चुकीचं करतच नव्हता. त्याच्यामुळं मग तो त्याच्या तत्वाशी ठाम राहिला. कुणाच्या दबावाला न जुमानता किंवा बळी न पडता त्याने राज्यकारभार केलेला होता. म्हणून तर तो भारतीयांमध्ये खूप प्रसिद्ध पावला, खूप फेमस झाला आणि उदारमतवादी ठरला, भारताचा उद्धारक ठरला. पण शेवटी सगळीकडून गळचेपी त्याची व्हायला लागल्यानंतर मग त्याने शेवटी राजीनामा दिलेला. 1884 त्याने राजीनामा देऊन टाकला. मग त्यानंतर लॉर्ड डफरिन नेमला गेला. आता लॉर्ड डफरिनने काय केलंय? लॉर्ड डफरिन 1884 ते 1888 साठी होता. लॉर्ड डफरिनने संपूर्ण ब्रह्मदेश इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणलेला आहे. संपूर्ण ब्रह्मदेश म्हणजे याच्या आधी आपण पाहिलं होतं दक्षिण ब्रह्मदेश इंग्रजांनी जिंकला, पण आता संपूर्ण ब्रह्मदेशच त्यांनी जिंकलेला आहे. त्यानंतर चार्ल्स ॲचिसन समिती त्याने नेमलेली आहे. चार्ल्स ॲचिसन समिती ही समिती का नेमली? तर मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट करण्यासाठी पावलं उचलण्यासाठी नेमली गेली होती. ॲचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग स्थापन झालेला आहे. मग त्याच्यानंतर 1887 लोकसेवा आयोगाच्या शिफारशी पण सादर झाल्या. डिसेंबर 1885 डफरिनच्या काळातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्याचे संस्थापक आहेत ॲलन ह्यूम यांनी सगळ्यांनी एकत्र केलं. इंग्रजांमधील काही तत्ववेत्यांना, भारतीयांना सगळ्यांनी एकत्र करून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात केलेली आहे. त्यानंतर इम्पेरियल सर्व्हिस क्रॉप्स स्थापन झालेला आहे. पंजाब, बंगाल, औंध मध्ये नवीन कुळ कायदे धोरण त्याने राबवलं. त्यानंतर आपण पाहतोय अलाहाबाद युनिव्हर्सिटी स्थापन झालेली आहे. त्यानंतर टेनन्सी ॲक्ट आलेला आहे 1885 टेनन्सी ॲक्ट. या कायद्यानुसार जमीनदारांवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्या जमिनी हिसकावल्या जायच्या जमीनदारांकडून त्याला प्रतिबंध घालण्यात आला. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क दिले. हा टेनन्सी ॲक्ट आहे 1885. तर डफरिन नंतर जो आलेला आहे तो आहे लान्सडाऊन. आपण पाहतोय लान्सडाऊन. हा जो लान्सडाऊन आहे 1888 ते 1894 हा भारतीय विधिमंडळ कायदा 1892 त्याच्या काळात आलेला आहे. ज्या कायद्याने भारतीयांना शासनात सहभाग मिळावा यासाठी परवानगी दिलेली आहे की शासनात सहभाग मिळावा भारतीयांना. आणि ह्याच कायद्यामुळे भारतात निवडणूक पद्धतीचा प्रारंभ झालेला आहे, लक्षात घ्या, लान्सडाऊनच्या काळात 1892. नंतर आहे ड्युरांड रेषा. सर ड्युरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केलेली आहे. 1891 मध्ये दुसरा फॅक्टरी ॲक्ट आलेला आहे. जो पहिला फॅक्टरी ॲक्ट आलेला आहे तो आलेला आहे लॉर्ड याच्या काळात, रिपनच्या काळात, जो 1881 आला होता. आणि दुसरा फॅक्टरी ॲक्ट आला आहे 10 वर्षांनी, तब्बल 1891 लान्सडाऊनच्या काळात. त्यामध्ये महिला व बालकामगारांसाठी काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तसेच 1891 संमती वयाचा कायदा पास करण्यात आलेला आहे, ज्याच्यासाठी बेहरामजी मलबारी यांनी प्रयत्न केलेले होते. त्यानंतर पुढे आहे लॉर्ड एल्गिन. लॉर्ड एल्गिन आपण पाहतोय, हे पहा, लॉर्ड एल्गिन. लॉर्ड एल्गिनची कारकीर्द, हा लॉर्ड एल्गिन सेकंड आहे. लॉर्ड एल्गिनची कारकीर्द जी आहे 1854 ते 1898 आहे. तत्पूर्वी 1893 म्हणजे लान्सडाऊनचा काळ. या काळामध्ये एक अफवा आयोग नेमण्यात आला होता. आणि ह्या अफवा आयोगाचं काम काय होतं? अफूने होणारे स्वास्थ्यविषयक जे परिणाम आहेत त्याचा अभ्यास करणे, हे त्याचं काम होतं. आता एल्गिनच्या काळात काय झालं? एल्गिनच्या काळात 1896च्या दुष्काळ निवारणासाठी हाँगकाँगकडून धान्य मुंबई बंदरात आणलं गेलेलं आहे. याच्या आधी पण एकाने धान्य आणलं हे लक्षात घ्या, आपण पाहिले मगाशीच. तसंच आता ह्या दुष्काळामध्ये धान्य आणलं गेलेलं आहे. याच्या आधी जो नॉर्थ ब्रुक होता, लॉर्ड नॉर्थ ब्रुक, जो 72 ते 76च्या काळात, ज्याने बिहार बंगालच्या दुष्काळात ब्रह्मदेशातून तांदूळ आयात केलेला होता. आणि आता
1896च्या दुष्काळ निवारणासाठी हाँगकाँगवरून धान्य आणले मुंबई बंदरात लॉर्ड एल्गिन याने. या धान्यासोबत जे उंदरं आले होते, हे जे धान्य आणलं गेलं मुंबई बंदरात, त्याच्यात खूप उंदीरसुद्धा आले. आणि त्या उंदीर आल्यामुळं एक रोग त्या उंदरांबरोबर भारतात आलेला होता. तो रोग जो आहे तो आहे ऑगस्ट 1896मध्ये भारतात आलेला बुबॅनिक नावाचा भयंकर प्लेग. एक प्लेग रोग आहे हा, उंदरांपासून होतो तो प्लेग रोग. म्हणजे उंदरांमध्ये ज्या पिसवा असतात त्या पिसवामुळे आपल्याकडे तो ट्रान्समिट होतो प्लेग रोग. हा प्लेग रोग बुबॅनिक नावाचा जो भयंकर प्लेग आहे तो भारतात आलेला आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि हे जे सगळं झालं एल्गिनने केलेलं आहे, त्याने आणलेल्या धान्यामुळे झालेलं आहे, त्या धान्यात आलेल्या उंदरांमुळं. तर याला एक भारतास तलवारीच्या बळावर जिंकले आहे आणि तलवारीच्या बळावरच त्याचे रक्षण केले जाईल, असे एक उद्गार ह्या लॉर्ड एल्गिनने काढलेले आहे. लक्षात घ्या, लॉर्ड एल्गिन द्वितीय आहे हा. लॉर्ड एल्गिन प्रथम आपण याच्या आधी पाहिलं आहे. लॉर्ड एल्गिन द्वितीय म्हणजे प्रश्न येऊ शकतो की भारतास तलवारीच्या बळावर जिंकले आहे आणि तलवारीच्या बळावरच त्याचे रक्षण केले जाईल, हे उद्गार पुढीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयचे आहेत? आणि प्रश्नाचं ऑप्शन देतील लॉर्ड एल्गिन प्रथम, लॉर्ड एल्गिन द्वितीय आणि बाकीचे अजून 2 देतील. मग 2 एल्गिन आल्यानंतर आपल्याला एल्गिन उत्तर आहे याच्याकडे आपला कल निश्चितच जाईल. पण आता लॉर्ड एल्गिन प्रथम का लॉर्ड एल्गिन द्वितीय याच्यामध्ये मात्र कोण बनेगा करोडपतीमधलं 50-50 आपलं होऊन जायचं. मग साधले ते शिकार, नाहीतर आपण नेहमीच आहे तसे भिकार. त्याच्यामुळं हे नीट लक्षात ठेवा की हे लॉर्ड एल्गिन द्वितीयचं वाक्य आहे. आणि लॉर्ड एल्गिन द्वितीयने दुष्काळ निवारणासाठी हाँगकाँगवरून आणलेल्या धान्यामध्ये उंदरं आले, त्याच्यापासून बुबॅनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला. ओके, आता कर्जन लॉर्ड एल्गिन नंतर आपण आता कर्जन विषयी माहिती पाहत आहोत. त्याच्यानंतर जो आलेला व्हाईसरॉय आहे तो आहे कर्जन. तो 1899 ते 1905 या काळात आलेला आहे. तसं पाहिलं तर कर्जन हा एकदम ग्रेट पर्सन होता आणि एक ग्रेट ॲडमिनिस्ट्रेटर होता. म्हणजे त्याची फक्त एकच चूक त्याला भोवलेली आहे, ती म्हणजे जे फाळणी करण्याची जी त्याची संकल्पना होती तेवढी एकच, तो एकच त्याच्यावरती तो जो डाग आहे ना, त्या एका कलंकामुळं डागामुळं लॉर्ड कर्जन प्रचंड बदनाम झाला. पण एकंदर जर कारकीर्द पाहिली सगळ्या व्हाईसरॉय आणि सगळ्या गव्हर्नर जनरलांच्या मध्ये जर तुलना केली आणि एकंदर जर कारकीर्द पाहिली तर सगळ्यात प्रशस्त प्रशासन लॉर्ड कर्जनने केलेलं आहे भारतामध्ये. सगळ्यात चांगलं प्रशासन, सगळ्यात प्रशस्त प्रशासन हे लॉर्ड कर्जनने केलेलं आहे. कारण की त्याच्या काळात खूप काही घडलेलं आहे आणि कदाचित इथून पुढं व्हिडिओ जो मोठा होईल अजून त्याचं कारण कर्जन असणार आहे. त्याला मला दोष देऊ नका, कर्जनला दोष द्या. आपण त्याची कामं पाहूयात. भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ कर्जन समजत होता, हे लक्षात घ्या. भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजायचं कर्जन. व्हाईसरॉय म्हणून नेमणूक त्याची ज्यावेळेस नेमणूक झाली व्हाईसरॉय म्हणून, त्याच्या आधी तो 4 वेळा भारतात येऊन गेलेला होता. त्याच्यामुळं त्याला भारत चांगला परिचित होता आणि व्हाईसरॉय नेमल्यानंतर त्याचा जो आधीचा अनुभव होता तो त्याच्या कामाला आलेला आहे. त्याने 1901ला दुष्काळ निवारणासाठी मॅकडोनाल्ड समितीची स्थापना केलेली आहे. आता ही दुष्काळ निवारणासाठीची जवळजवळ 4थी समिती आपण पाहतोय. याच्या आधी आपण कॅम्पेबल पाहिली, कर्नल स्मिथ पाहिली, तशी आता ही मॅकडोनाल्ड समिती आहे. आपण हे व्हाईसरॉय संपल्यानंतर जोड्या पाहूयात दुष्काळ निवारण समितीच्या, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1901ला वायव्य सरहद्द प्रांत त्यांनी निर्माण केलेला आहे. 1904मध्ये तिबेटचे दलाई लामा व इंग्रज यांच्यात ल्हासाचा तह झालेला आहे, ल्हासाचा तह. आणि ह्या तहानुसार तिबेट इंग्रजांच्या अंकित आलेलं आहे. 1900मध्ये कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा 1899 करण्यात आला आणि तो जो कायदा आहे कलकत्ता कॉर्पोरेशन ॲक्ट यानुसार काही बंधनं स्थानिक स्वराज्य संस्थांवर टाकण्यात आली. त्यामुळे लॉर्ड कर्जन हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर विरोधी ठरतो. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर विरोधक लॉर्ड कर्जन आहे. 1899मध्ये भारतीय चलन कायदा त्याने आणलेला आहे आणि याच 1899च्या भारतीय चलन कायद्यानुसार
भारतासाठी त्याने सुवर्ण प्रमाण स्वीकारलेलं आहे. 1902 मध्ये त्याने पोलीस खात्याच्या गैरकारभार आणि भ्रष्टाचाराचं जे प्रकरण व्हायचे त्याचे निवारण करण्यासाठी आणि त्याची चौकशी करण्यासाठी अँड्रू फ्रेझर समिती नेमलेली आहे. हे लक्षात घ्या. कोणती समिती नेमली तर अँड्रू फ्रेझर समिती. किंवा अँड्रू फ्रेझर समिती कोणत्या खात्यासाठी होती? पोलीस खात्यासाठी होती. किंवा अँड्रू फ्रेझर समिती कोणत्या वर्षी नेमली? 1902ला नेमली. किंवा अँड्रू फ्रेझर समिती कोणी नेमली? लॉर्ड कर्झनने नेमली. अशा प्रकारचे 4 प्रश्न याच्यावरती चांगले तयार होतात. याच्यावरती कोणताही एक प्रश्न येऊ शकतो. 1905ला पोलीस खात्याची पुनर्रचना झालेली आहे. ही फ्रेझर समितीच्या रिपोर्टनुसार केली गेली. त्यानंतर 1902 मध्ये युनिव्हर्सिटी कमिशन जे विद्यापीठ जे आयोग आलेला आहे तो 1902ला, त्याचे अध्यक्ष होते सर रॅली. या सर रॅलींच्या कमिशनच्या शिफारशीनुसार 1904 मध्ये भारतीय विद्यापीठांचा कायदा संमत झालेला आहे. कोणता कायदा संमत झालेला आहे? भारतीय विद्यापीठांचा कायदा संमत झालेला आहे. हे लक्षात घ्या. 1902ला भारतीय विद्यापीठांचा कायदा संमत. समिती कोणती आहे? सर रॅली कमिशन 1902ला. त्यानंतर 1901 मध्ये इम्पेरियल कॅडेट कोरची स्थापना झालेली आहे. हे इम्पेरियल कॅडेट कोर जे होतं त्याच्यामध्ये जे संस्थानिक होते आपल्या भारतामध्ये त्यांच्या राजपुत्रांना ट्रेन केलं जायचं, शिक्षण दिलं जायचं. हे लक्षात घ्या. 1900 किंवा त्यांचं ते राजपुत्रांसाठीचं एक ते युनिट होतं. 1901ला व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झालेला आहे. 1901ला राणी मेली व्हिक्टोरिया. 1903ला दुसरा दिल्ली दरबार भरवला गेलेला आहे. बघा आता दुसरा दिल्ली दरबार म्हणजे पहिल्या दिल्ली दरबारात काय झाले? राणी व्हिक्टोरियाने भारताचा सम्राटने हा किताब घेतलेला आहे. आणि दुसरा दिल्ली दरबार तिच्या मृत्यूनंतर 1903ला भरला. त्या दिल्ली दरबारात पैसा खर्च केलेला आहे कोणी? कर्झननी. भव्य दिव्य दरबार भरवलेला आहे. त्याने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केलेलं आहे. पुराणवस्तू ज्या आहेत आपल्या प्राचीन वस्तू त्याचं संशोधन करण्यासाठी त्याने खातं निर्माण केलेलं आहे. 1904ला प्राचीन स्मारक कायदा सुद्धा त्याने निर्माण केलेला आहे. जे प्राचीन स्मारक आहेत त्याचं रक्षण त्याचं जतन करण्यासाठी त्याने कायदा केलेला आहे. तुम्ही जर वेरूळ अजिंठा या ठिकाणी जर गेले तर तिथं आपल्या ज्या प्राचीन लेण्या आहेत, जे स्मारक आहेत ते आजही चांगल्या अवस्थेत आहेत, आपल्याला पाहण्याजोग्या अवस्थेत आहेत. त्याच्यामध्ये आपले जे इंग्रज यायच्या आधी जी आपली लोक होती पूर्वज त्यांना त्याचं एवढं महत्त्व कधी कळलेलं नाही. तर मग कोणी जाऊन तिथं स्वयंपाक करणं, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शिजवून खाणं, ती सगळी काजळी धूर त्याचा चुलींचा त्याच्यावरती जमणं, त्या लेण्यांच्या चित्रकलेवरती याच्यावरती मग ते काही भाग काळवंडला गेला, कालप्राय ते नष्ट व्हायला लागल्या होत्या. पण मग इंग्रजांनी त्याचं जतन करणं त्यांचं जतन करण्यासाठी मग हे पुराणवस्तू संशोधन खातं निर्माण केले. प्राचीन स्मारक कायदा आणलेला आहे कर्झनच्या काळात. आणि मग ही संस्कृती ज्या वास्तू आहेत त्या जपल्या गेलेल्या आहेत. 7 जुलै 1905ला बंगालची फाळणी ही त्याची मोठी घोडचूक आहे. यामुळे तो बदनाम झालेला आहे. कर्झनने एकूण 12 खाती व अनेक समित्या नेमल्याने म्हणजे जवळजवळ कर्झनने 12 खाते नेमले. आणि चांगला कारभार होण्यासाठी प्रत्येक याचं खातं असणं खूप गरजेचं असतं. कारण की मग एक जबाबदारी येऊन पडते आणि प्रत्येक खातं स्वतंत्ररित्या ते कार्य करत असतं. अशा प्रकारे कर्झनने 12 खाते नेमलेली आहेत आणि अनेक समित्या पण नेमलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्या कारकिर्दीस समिती प्रशासन असं देखील म्हणतात. 1900 मध्ये पंजाबात जमीन हस्तांतरणाचा कायदा आणलेला आहे. जमीन हस्तांतरणाचा कायदा आणलेला आहे लॉर्ड कर्झनने, ज्याने शेतकऱ्यांची गहाण जमीन इतरांना घेण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणजे काय व्हायचं की शेतकरी काय करायचे, सावकारांकडून कर्ज घ्यायचे आणि कर्ज घेतल्यानंतर जर कर्ज परतफेड करता आली नाही तर मग शेतकरी काय ह्या जमिनी गहाण ठेवलेल्या असायच्या सावकारांकडे, हे सावकार त्या जमिनी विकून टाकायचे आणि त्याच्यातून पैसा वसूल करायचे. आणि याच्यामुळं काय झालं की अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या गेल्या, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या राहिल्या नाहीत, त्यांना ना जमीन राहिली ना काय राहिलं. त्याच्यामुळं बेरोजगारी किंवा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. हे कर्झनच्या लक्षात आलं आणि मग कर्झनने एक कायदा आणला पंजाबमध्ये खास करून की तुम्ही जमीन हस्तांतर करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गहाण जमीन इतरांना घेताच येत नव्हत्या आणि त्यामुळे त्यांची लुबाडणूक तिथं थांबली. खूप छान कार्य केलेले कर्झनने. 1901ला शेतकी खात्याची त्याने स्थापना केली. हे सुद्धा खूप छान कार्य केलेलं आहे.
की शेतकी खातं जे कृषी खातं आहे त्याची स्थापना 1901ला कर्जनने केलेली आहे. त्याच्यामध्ये त्याने कृषी महानिरीक्षकसुद्धा नेमलेला आहे. कृषी महानिरीक्षक त्याने नेमलेला आहे. बंगालमधील पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची त्याने स्थापना केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे कामं कर्जनने केलेले आहेत. त्याने आता एवढं मोठं खातंची स्थापना केली, कृषी महानिरीक्षक नेमला आहे. बंगालमधल्या पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची त्याने स्थापना केलेली. याच्यावरती 7 ते 8 प्रश्न तयार होतात, हे नीट लक्षात घ्या. त्याने 1903मध्ये होल्विन स्कॉट मॉनक्रिफ समिती नेमलेली आहे. ही जी 1903ला होल्विन स्कॉट मॉनक्रिफ समिती जी आहे, ही समिती त्याने नेमली सिंचनाची पाहणी करण्यासाठी नेमलेली आहे. लक्षात घ्या, 1903ला होल्विन स्कॉट मॉनक्रिफ समिती नेमली, ती सिंचनाची पाहणी करण्यासंदर्भात नेमलेली आहे. तर आपण पाहतोय की 1904ला त्याने सहकारी पतपेढी कायदासुद्धा आणलेला आहे. हे सुद्धा शेतकऱ्यांसाठीच आहे. सावकारांकडून जी शेतकऱ्यांची लुटमार व्हायची, लुबाडणूक व्हायची, ती थांबली पाहिजे आणि लोकांना एक कुठे चांगल्या मार्गाने भांडवल मिळालं पाहिजे, कर्ज मिळाले पाहिजे, म्हणून सहकारी पतपेढी कायदा 1904ला लॉर्ड कर्जनने आणलेला आहे. इतके छान कामं त्याने केलेले आहेत. त्यानंतर सर रॉबर्टसन समिती त्याने नेमलेली आहे रेल्वेमधील कारभाराची चौकशी करण्यासाठी. रेल्वे खातं हे प्रचंड करप्ट खातं झालं होतं आणि रेल्वेचा कारभार चांगला चालत नव्हता, त्यामुळे त्याने रॉबर्टसन समिती नेमली. त्यानंतर ताजमहालचे सौंदर्य वाढवण्यासाठी इराणहून त्याने दिवे आणले. ताजमहाल जे आहे ते भारतातलं एक 8 आश्चर्य, जगातल्या 8 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे जे भारतात आहे. त्याचं सौंदर्य अजून वाढावं, अजून ते छान दिसावं म्हणून इराणवरून त्याने दिवे आणले. ते दिवे तिथे लावले. हे सुद्धा कर्जनने केलेलं आहे. पुरातन वस्तूंचं खातं आपण पाहिलं. ताजमहलसुद्धा एक वास्तूच आहे, एक स्मारक आहे. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शवण्यासाठी कलकत्त्यात राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ, राणी व्हिक्टोरिया ज्या होत्या ते राणी व्हिक्टोरिया वारल्या, त्या वारल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ कलकत्त्याला व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल लॉर्ड कर्जनने बांधलेला आहे. त्यानंतर सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्था, सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्था बेंगलोर येथे स्थापन झालेली आहे, ती पण लॉर्ड कर्जनच्या काळात. अशा प्रकारे आपण लॉर्ड कर्जन जे पाहतोय याच्यामध्ये आपण खूप महत्त्वाचे फॅक्ट आता सध्या पाहिलेले आहेत. याच्यामध्ये दिल्ली दरबार जो आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. तर आता आपण पुढं पाहतोय लॉर्ड कर्जन तर लॉर्ड मिंटो. मी खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला जर ह्या घटकामध्ये मार्क पाहिजे असतील तर तुम्ही पण तेवढंच लक्ष देऊन ह्या सगळं पहा आणि आपल्या सगळ्या मित्रांना सुद्धा ह्या व्हिडिओची लिंक पाठवून त्याला सांगा की बाबा हे बघ, हे खूप डिटेल घेतलेलं आहे. लॉर्ड मिंटो जो आहे तो 1905 ते 1910 या काळासाठी होता. याच्या काळामध्ये बंगालची फाळणी प्रत्यक्षरित्या याच्या काळात झालेली आहे. म्हणजे बंगालची फाळणी जी आखली गेली ती कर्जनच्या काळात आखली गेली आणि त्याच्यानंतर खूप लोकांचा रोष झाला. कर्जनची कारकीर्द झाल्यानंतर कर्जन गेला आणि मिंटो आला आणि लगेच बंगालची फाळणी झाली. म्हणजे कर्जन गेला, मिंटो आला आणि त्याच काळात लगेच झाली. त्याच्यामुळे प्रत्यक्ष ती मिंटोच्या काळात झाली, पण त्याचं सगळं खापर कर्जनवर फोडलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मुसलमानांना, जे मुस्लिम समाजाचे आपले मुस्लिम बांधव आहेत, त्यांना त्या काळात स्वतंत्र मतदारसंघाचं शिमला येथे त्याने वचन दिलेलं आहे ह्या मिंटोने. आणि असं वचन देऊन त्याने एक प्रकारची चिथावणी दिली हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी. 1907ला सुरतचं काँग्रेस अधिवेशन झालं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली 1907ला. आणि 1906ला, याच्या आधी 1906ला ढाका येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. आगा खा आणि सलीमुल्ला खा हे दोघांनी, आगा खा आणि सलीमुल्ला खा यांनी मुस्लिम लीगची स्थापना ढाकाला केलेली आहे 1906ला. 1909ला इंडियन काउन्सिल ॲक्ट हा कायदा, यालाच मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात, हा 1909ला आलेला आहे. त्यानंतर आहे लॉर्ड हॉर्डिंग्स. हा जो लॉर्ड हॉर्डिंग्स आहे हा 1910 ते 1916 या काळासाठी होता. तर हा भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय आहे, हे लक्षात घ्या. भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय, ॲक्च्युली भारताचा उद्धारकर्ता किंवा भारतातील सर्वात उदारमतवादी व्हाईसरॉय जरी लॉर्ड रिपन असला तरी सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्ज आहे. आता महत्त्वाची गोष्ट इथं अशी आहे की लॉर्ड रिपननी कामं खूप चांगली केलेली आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त कामं लॉर्ड कर्जनने केले आहेत. तरी पण भारतातील सर्वात
लोकांच्या द्वेषाला रोषाला सामोरं गेलेला व्हाईसरॉय कोणता असेल तर तो आहे लॉर्ड कर्झन, ज्याचं लोकांनी खूप त्याला खूप नावं ठेवली, शिव्या घातल्या, काय काय केले ते लॉर्ड कर्झनला केलेलं आहे. आणि सगळ्यात फेमस कोण झाला? लॉर्ड मिंटो. कारण की लॉर्ड हॉर्डिंग्स. का? फक्त त्याने एकच गोष्ट केली, त्याने जी फाळणी जी होती बंगालची ती रद्द केली त्याच्या काळात. म्हणजे बघा, एका फाळणीच्या निर्णयामुळं एवढे मोठे कामं करून शेतकऱ्यांसाठी, पोलीस प्रशासनासाठी, रेल्वे प्रशासनासाठी, विद्यापीठांसाठी, संस्थानिकांसाठी सगळ्या प्रकारचे कार्य करून सुद्धा एका फाळणीच्या निर्णयामुळे बदनाम झाले तो लॉर्ड कर्झन. आणि असे काहीही विशेष कामं न करता फक्त फाळणीचा निर्णय रद्द केल्यामुळं भारतातला सर्वात लोकप्रिय ठरलेला व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्स, हे लक्षात घ्या. 12 डिसेंबर 1911ला दिल्ली दरबार त्याने भरवलेला आहे. दिल्ली दरबार 12 डिसेंबर 1911ला. त्याच्यामध्ये पंचम जॉर्ज हा राजा आलेला आहे इंग्लंडमधून या दिल्ली दरबारला. आणि ह्या पंचम जॉर्जने त्या दिल्ली दरबारामध्ये बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे लोकांच्या लॉर्ड हॉर्डिंग्स हा प्रचंड लोकप्रिय झाला. 23 डिसेंबर 1912ला राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवलेली आहे. राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवली, कारण की दिल्ली हे भारतातलं राजधानीचं अगदी प्राचीन काळापासूनचं केंद्र राहिलेलं आहे. आणि दिल्लीवर ज्याची सत्ता त्याची पूर्ण भारतावर सत्ता हे पहिल्यापासून आहे, त्याच्यामुळे त्याने पण राजधानी दिल्लीला घेऊन गेलेला आहे. मग शाही मिरवणूक त्याची चाललेली होती हॉर्डिंगची. या शाही मिरवणुकीवरती बॉम्ब हल्ला करण्यात आलेला आहे आणि या बॉम्ब हल्ल्यामध्ये रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरण्यात आला, म्हणून या खटल्याला दिल्ली खटला असं म्हणतात. हे लक्षात घ्या, दिल्ली खटला, लाहोर कट खटला, असे वेगवेगळे खटले आहेत. त्यातला जो दिल्ली खटला आहे तो रासबिहारी बोस यांच्या भोवती फिरतो, ज्यांनी हॉर्डिंगच्या शाही मिरवणुकीवरती बॉम्ब हल्ला केला होता. 1914ला पहिलं महायुद्ध सुरू झालं, डिसेंबर 1914ला, आणि भारतीयांनी बिनशर्त पाठिंबा दिला आणि देणारच होते, कारण की बंगालची फाळणीची मुवमेंट इतकी प्रचंड गाजलेली होती की बंगाल फाळणीविरुद्ध अख्खा देश एकवटलेला होता. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मुवमेंट देशातील लोकांनी, स्वदेशीचा स्वीकार असेल, परकीय मालाची होळी असेल, खूप वेगवेगळ्या मुवमेंट चालवल्या, देशभर तेचं वाण पसरलेलं होतं. आणि अशा असंतोषाच्या काळात, हॉर्डिंगच्या काळात बंगालची फाळणी रद्द झाली आणि ती रद्द झाल्यामुळे तो प्रचंड फेमस झाला. आणि त्यामुळं मग भारतीय त्याच्यावरती जाम खुश होते सगळे नेते, आणि त्यांनी पहिल्या महायुद्धाला बिनशर्त पाठिंबासुद्धा देऊन टाकला. पुढे आपण पाहतोय लॉर्ड चेम्सफोर्ड. आता लक्षात घ्या, लॉर्ड चेम्सफोर्ड. हा जो लॉर्ड चेम्सफोर्ड आहे, लॉर्ड चेम्सफोर्ड हा 1916 ते 1921 हा भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये गव्हर्नर जनरलपदी कामाला होता. 1919चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट आहे त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हणतात, तो त्याच्या काळात झाला. 1919मध्ये पंजाब प्रांतात त्याने रौलेट कायदा आणलेला आहे. त्याला काळा कायदा असं म्हटलं गेलं, कारण की विनाकारण भारतीयांना अटक करणे वगैरे असे त्यामध्ये तरतुदी होता, त्याच्यामुळे त्याला काळा कायदा म्हटलं गेलं आणि त्याचा प्रचंड विरोध झालेला आहे. या रौलेट कायद्याचा विरोध करताना जालियनवाला बागेमध्ये लोक जमली होती आणि तिथं त्यांच्या गोळीबार केला डायरने. तिथे जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडलेली आहे 13 एप्रिल 1919ला. 1920-21मध्ये खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळी या घटनेनंतर सुरू झालेल्या आहेत. खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळी हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये 1916मध्ये पुणे कंसात मुंबईत महिला महाविद्यालय महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापलेलं आहे. नंतर आलेला आहे लॉर्ड रेडिंग. लॉर्ड रेडिंगचा कार्यकाळ आहे 1921 ते 1926. हा एकमेव यहुदी व्हाईसरॉय आहे, भारतात येणारा यहुदी व्हाईसरॉय. याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तो आहे लॉर्ड रेडिंग. त्यानंतर मग त्याच्या काळामध्ये चौरी चौरा प्रकरण झालं आणि असहकार चळवळ महात्मा गांधींनी बंद केली. त्या प्रकरणामुळं स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे याच्या काळात. दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडीमन समितीचा अहवाल सादर झाला ह्या प्रशासन व्यवस्थेविषयी. 1924ला एकवर्त कमिटी नेमलेली आहे, एकवर्त समिती किंवा एकवर्त कमिशन. हे कमिशन रेल्वे बजेट जे आहे आपले वेगळं झालेलं, त्या कमिशनच्या शिफारशीनुसार झालेलं होतं त्यावेळेस. आता रेल्वे बजेट पुन्हा एकत्र करण्यात आलेलं आहे. 1921मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली.
M.N. रॉय यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना 1921ला केलेली आहे. त्यानंतर आलेलं आहे लॉर्ड आयर्विन. लॉर्ड आयर्विनच्या काळामध्ये 1926 ते 1931 या काळात तो आलेला आहे. याच्या काळामध्ये काय घटना घडल्या तर 1928ला सायमन कमिशन भारतात आलेलं आहे. जे नेमलं होतं 8 नोव्हेंबर 1927ला, त्या 28ला भारतात आलेलं आहे. त्याचाही प्रचंड विरोध झालेला आहे. डिसेंबर 1929मध्ये लाहोर अधिवेशनामध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केलेली आहे. लॉर्ड आयर्विनच्या काळात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. 1930मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. 26 जानेवारी 1930ला आपण पहिला स्वातंत्र्य दिवस पाळलेला आहे. 26 जानेवारी 1930ला पहिला स्वातंत्र्य दिवस पाळलेला आहे. याच्याच स्मरणार्थ आपण जी राज्यघटनेची अंमलबजावणी केली ती 26 जानेवारीला केली आहे. त्याच्यानंतर 5 मार्च 1931ला गांधी आयर्विन करार झालेला आहे. 1930ला शारदा कायदा पास झालेला आहे. या शारदा कायद्यानुसार विवाहाचं वय मुलींसाठी 14 वर्ष व मुलांसाठी 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. 1928ला रॉयल कमिशन आले. 1929ला इम्पेरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चची स्थापना झालेली आहे. इम्पेरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ICARची स्थापना. त्यानंतर 1929मध्ये लाहोर खटला घडलेला आहे. लाहोर कट बघा आता काय तर दिल्ली हॉल येथे बॉम्ब फेकलेले भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी. दिल्लीला जो सेंट्रल हॉल होता तिथे जो सभागृहात सभा चालू असताना म्हणजे सेंट्रल हॉलचं कामकाज चालू असताना तिथे बॉम्ब फेकला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी. आणि त्याचा जो खटला चालला गेला तो लाहोरला, त्याला लाहोर खटला असं म्हटलं गेलं. त्यानंतर जो आहे तो आहे लॉर्ड विलिंग्डन. लॉर्ड विलिंग्डन जो आहे तो पूर्वीचा मुंबई मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. मुंबई आणि मद्रास प्रांताचा गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन. दुसरी गोलमेज परिषद त्याच्या काळात झालेली आहे. 16 ऑगस्ट 1932मध्ये रॅम्से मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा त्याने डिक्लेअर केला होता, ज्याच्या विरुद्ध गांधीजींनी प्रचंड नाराजी व्यक्त करून येरवड्यामध्ये ते उपोषणाला बसले. आणि मग काहींनी मध्यस्थी करून आंबेडकर आणि गांधीजींच्या मध्ये समेट घडून आणला. आणि 24 सप्टेंबर 1932ला गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये येरवडा कारागृहात पुणे करार झालेला आहे. भारत सरकार अधिनियम 1935चा कायदा लॉर्ड विलिंग्डनच्या काळात आलेला आहे, जो आपण कायद्याच्या लेक्चरमध्ये पूर्ण व्यवस्थितरित्या आधीच पाहिलेला आहे. ते लेक्चर पहा, त्यामध्ये तुम्हाला हा कायदा सगळा पाहायला मिळेल. 1932ला इंडियन मिलिटरी अकॅडमी याची देहरादूनला स्थापना झालेली आहे. त्याच्या काळात 1932ला इंडियन मिलिटरी अकॅडमीची स्थापना IMAची स्थापना देहरादूनला झाली. पुढे जे आहे ते आहे लिनलिथ गो. हा जो लिनलिथ गो आहे याच्या काळामध्ये भारतीय कृषी राज आयोगाचे माजी अध्यक्ष, भारतीय घटनात्मक सुधारणाच्या संयुक्त समितीचे पण अध्यक्ष होते. यांना कामाचा अनुभव चांगला होता. 1939मध्ये भारतीयांच्या सहमतीशिवाय दुसऱ्या महायुद्धात पाठिंब्याची घोषणा त्यांनी परस्परच करून टाकली. म्हणजे भारतीयांनी बिनशर्त पाठिंबा पहिल्या महायुद्धाला दिला होता, पण दुसऱ्या महायुद्धाला मात्र पाठिंबा भारतीयांनी दिलेला नव्हता. यांनी परस्परच मात्र ती घोषणा करून टाकली आणि ऑगस्ट प्रस्ताव भारतीयांसमोर मांडला, परंतु ते फेटाळला गेलेला आहे. या घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय सरकारांनी त्यांचे राजीनामे देऊन टाकले. जे प्रांतीय सरकार जे निवडणुका झाल्या होत्या त्या प्रांतीय सरकारांनी त्या घटनेचा निषेधार्थ राजीनामे देऊन टाकले. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधून बाहेर पडले आणि सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे. 1942ला क्रिप्स मिशन भारतात आलेलं आहे. क्रिप्स ते आपण याच्या आधी क्रिप्स मिशन आपण पाहिलेलं आहे. लिनलिथ गोची ऑगस्ट ऑफर पण आपण पाहिलेले आहे. हे पॉलिटीच्या ज्यावेळेस पॉलिटीचं लेक्चर घेतलं जाईल त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये घेतलं जाईल, कारण हे आपल्या भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी इथून सुरू झालेली आहे. त्यानंतर पहिल्यांदा निवडणुका घेण्यात आल्या होत्या 1936 ते 1937मध्ये. त्यानुसार हे प्रांतीय सरकार स्थापन झालेले होते, पण त्यांनी राजीनामे दिले. पुढे जो आहे तो आहे लॉर्ड वेव्हेल. लॉर्ड वेव्हेल आपण पाहतोय. लॉर्ड वेव्हेल जो आहे तो 44 ते 47 या काळासाठी होता.
1945 मध्ये शिमला करार झालेला आहे. शिमला करार. द्वितीय महायुद्ध समाप्त झालेलं आहे 1945ला. शिमला करार आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. द्वितीय महायुद्ध समाप्त. 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतात आलेलं आहे. 1946ला कॅबिनेट मिशन भारतात आलं. मजूर पक्षाने पाठवलेलं, म्हणजे ब्रिटनमध्ये मजूर पक्षाची सत्ता आली. हुजूर पक्षाची सत्ता जाऊन मजूर पक्षाची सत्ता आली आणि मजूर पक्षाने कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं. त्याचे जे सदस्य होते ते होते स्टॅफर्ड स्क्रिप्स, पॅथिक लॉरेन्स आणि अलेक्झांडर. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन 2 सप्टेंबर 1946ला नेहरू आपले जे होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचं हंगामी सरकार भारतामध्ये स्थापन झालेलं आहे. पंतप्रधान ॲटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा पण विवेलच्या काळातच करून टाकलेली आहे. 1945ला आझाद हिंद सेनेच्या सैन्यावर खटले घडलेले आहेत. आपण आझाद हिंद सेना हा स्वतंत्र टॉपिक पुढे पाहणार आहोत. 16 ऑगस्ट 1946ला प्रत्यक्ष कृती दिन घडला, ज्यामध्ये प्रचंड हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद होऊन प्रचंड कत्तली झालेल्या आहेत. आणि या कत्तली एवढ्या वाढल्या की मग त्यानंतर आपले जे राष्ट्रीय नेते होते त्यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी होणं हेच योग्य समजलं. मग त्यानंतर माउंटबॅटन यांची नेमणूक करण्यात आली मार्च 1947ला आणि ते जून 1948पर्यंत होते. माउंटबॅटन योजना त्यांनी आणली. 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना आणलेली आहे आणि ह्या योजनेनुसार 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झालेला आहे. स्वतंत्र भारताचा तिरंगा पहिल्यांदा जर फडकवला असेल तर तो माउंटबॅटन यांच्या हस्तेच फडकवला गेलेला आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि तिथं स्वतंत्र भारताचा तिरंगा कोणाच्या हस्ते फडकवला तर माउंटबॅटन यांच्या हस्ते फडकवला असं त्याचं उत्तर असणार. इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाईसरॉय ते होते, कारण की हे माउंटबॅटन नंतर जे व्हाईसरॉय आले ते भारताचे होते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, हे बघा, स्वतंत्र भारताचे ते पहिले गव्हर्नर जनरल, कारण की इंग्रजांची सत्ता गेल्यानंतर व्हाईसरॉय पद परत नष्ट झालं आणि पुन्हा गव्हर्नर जनरल पद आलं. आणि पहिले गव्हर्नर जनरल जे आहेत ते आहेत स्वतंत्र भारताचे लॉर्ड माउंटबॅटन. आणि शेवटचे इंग्रज गव्हर्नर जनरल ठरले. मग ते त्यानंतर भारताचे जे आले ते आलेत श्री राजगोपालचारी. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल किंवा भारतीय व्हाईसरॉय ते श्री राजगोपालचारी. लक्षात घ्या. 18 जुलै 1947ला भारतीय स्वातंत्र्याचं विधेयक पारित झालं होतं. त्यानुसार 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झालेला आहे. त्यानंतर आपण पाहतोय श्री राजगोपालचारी. त्यानंतर आपण खाली तुम्हाला ट्रिक शब्द दिसतो, ट्रिक पाहणार आहोत. श्री राजगोपालचारी हे जून 1948 ते जानेवारी 1950 या काळासाठी होते. आणि 26 जानेवारी 1950 पासून आपण राज्यघटना लागू केली आणि हे गव्हर्नर जनरल असलं सगळं संपलं आणि प्रॉपर लोकशाही स्थापन होऊन आपल्या देशामध्ये राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले, ही पदं सुरू झालेली आहेत. स्वतंत्र भारताचे दुसरे गव्हर्नर जनरल आहेत हे श्री राजगोपालचारी, पहिले माउंटबॅटन. स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल आहेत श्री राजगोपालचारी आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत श्री राजगोपालचारी. स्वतंत्र भारताची घटना 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेली आहे, जी 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950ला अंमलात आलेली आहे. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे झाले होते आणि पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन, हे लक्षात घ्या. तर आपण संपूर्ण व्हाईसरॉय याच्यामध्ये आत्तापर्यंत कव्हर केलेले आहेत. त्यातले जे महत्त्वाचे व्हाईसरॉय होते ते अत्यंत संथ गतीने आपण पाहिले आणि प्रत्येक गोष्ट समजून घेतलेली आहे. आणि जिथं गरज नव्हती तिथं आपण थोडं स्पीडने घेतलं, कारण की आपल्याला व्हिडिओ खूपच लांब होत बसायचं नाही आहे. त्यामुळे आता आपण पाहतोय सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे ट्रिक. तर ही ट्रिक आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला एका क्रमाने हे व्हाईसरॉय 1857च्या उठावानंतरचे 1858 पासूनचे ते 1947ला भारत स्वतंत्र होईपर्यंतचे सगळे एका क्रमाने आता आपण पाहूयात. तर ती ट्रिक अशी आहे, पहा. ती ट्रिक अशी आहे, काय राजा मेनॉली रडला. हा राजा मेनॉली आहे, या राजाचं नाव मेनॉली आहे. तो रडलाय. काय राजा मेनॉली रडला, एक महचर आवली व्यामाचारी. तो एक आवली आहे, एक महचर आहे आणि एक व्यामाचारी व्यक्ती ती. मग काय राजा मेनॉली रडला, एक महचर आवली व्यामा. यावली व्यामापर्यंत जरी लक्षात ठेवलं
तरी खूप चांगलं, कारण की आवली व्यामापर्यंत का लक्षात ठेवा इथपर्यंत व्हाईसरॉय आहेत, त्यानंतर परत ते गव्हर्नर जनरल पद झालेलं निर्माण, त्यामुळं हे चारही थोडं साईडला राहून द्या. त्याला लक्षात ठेवायचं त्यांनी ठेवा, नाही ठेवलं तर चालेल, पण व्यामापर्यंत लक्षात ठेवा. काय राजा मेनॉली रडला एक महचर आवली व्यामा. आता लक्षात राहील, अगदी यमक जुळलेलं आहे. काय राजा मेनॉली रडला एक महचर आवली व्यामा. आता लक्षात राहील. आता पहा, काय का कॅनिंग, कॅनिंग नंतर एल्गिन प्रथम आला. राजाला रॉजा लक्षात ठेवलं तर जमन, कारण की रॉ फॉर रॉबर्ट नेपियर, जा फॉर जॉन लॉरेन्स, कारण की नेपियर नंतर लॉरेन्स आला. मेनॉली रडला, मेयो, लॉरेन्स नंतर मेयो आला. नॉर्थब्रुक आला, नॉर्थब्रुक, मेयो नंतर. लिटन आला नॉर्थब्रुक नंतर. रिपन आला लिटन नंतर. रडला, रिपन, डफरिन, लान्सडाऊन, रिपन नंतर डफरिन आला, डफरिन नंतर लान्सडाऊन आला. रडला. मग आपलं झालं काय राजा मेनॉली रडला एक महचर आवली वामा. एक एल्गिन द्वितीय, कर्जन एक महचर, मिंटो नंतर आला हॉर्डिंग नंतर आला चेम्सफर्ड नंतर आला रीडिंग महचर. रीडिंग नंतर आला आवली. मग रीडिंग नंतर आला आयर्विन व विलिंग्डन. आयर्विन नंतर विलिंग्डन नंतर लिनली तो गो. हे झालं आवली. व्यमा म्हणजे वेवेल नंतर आला माउंट बॅटन, आणि माउंट बॅटन नंतर हे चारे म्हणजे सिराज गोपालचारी. अशा प्रकारची ही ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स तोंड पाठ करून टाका. काय राजा मेनॉली रडला एक महचर आवली वामा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे व्हाईसरॉयचे जेवढे पण प्रश्न येतील किंवा आयोग अजून किती खोलत जाईल, याच्यापेक्षा जास्त खोलत जायला आपण काही वेळ शिल्लक ठेवलेलं नाही. प्रचंड डिटेलमध्ये आपण हे सगळे व्हाईसरॉय आत्ता पाहिलेले आहेत, प्रचंड डिटेलमध्ये. तुम्ही हा व्हिडिओ याच्यामधून तुम्ही तुमच्या नोट्स पण प्रिपेअर करू शकता अजून जाऊन डिटेलमध्ये, किंवा भविष्यात मी माझे इतिहासाची वही उपलब्ध करून देईल. तुम्ही फक्त सध्या तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते घटक थोडे पॉईंट आउट करून घ्या, आणि ही ट्रिक मात्र तोंडपाठ करा, कारण ह्या ट्रिकमध्ये सगळे व्हाईसरॉय क्रमाने आलेले आहेत. आणि जेव्हा तुमचे ट्रिक पाठ असेल त्यावेळेस ज्या ज्या घटना घडल्या त्या थोड्या तुम्हाला पाहता येतील. आपण आता 1 मिनिटामध्ये दुष्काळ आयोग पाहून घेऊया. तर पहा, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो जोड्या लावायला, म्हणून मी घेतोय की दुष्काळ आयोग जे नेमले गेले त्यांचा क्रम आपण पाहतोय. 1861ला कर्नल स्मिथ आयोग नेमला गेला कॅनिंगच्या काळात. त्याच्यानंतर 1861 नंतर 1868च्या दरम्यान 68लाच कॅम्पबेल दुष्काळ आयोग नेमला जॉन लॉरेन्सने, कॅम्पबेल. त्यानंतर 1872ला कृषी विभागाची स्थापना मेयोने केली होती. हा कृषी विभाग होता. नंतर जो आहे तो कृषी खातं आहे, शेतकी खातं. विभाग आणि खात्यात फरक असतो. त्यानंतर हे जे आहे 1880च्या काळात, 76 ते 80 काळात स्ट्रॅची समिती लिटनने नेमली होती, स्ट्रॅची समिती दुष्काळाची. त्यानंतर रिपनने 1883ला दुष्काळाची संहिता आणली. कर्जनने 1901ला दुष्काळासाठी मॅकडोनाल्ड समिती नेमलेली आहे, आणि 1901लाच त्या समितीच्या शिफारशीनंतर शेतकी खात्याची स्थापना कर्जनने केलेली आहे. याच्यामध्ये दुष्काळासाठी स्ट्रॅची समितीच्या शिफारशीनुसार 1 करोड रुपयाची तरतूदसुद्धा करण्यात आली होती. दुष्काळ आयोग खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, हे जे आपण आत्ता पाहतोय व्हाईसरॉय, या व्हाईसरॉयमध्ये जवळजवळ आता आपण सगळंच पाहिलेलं आहे. याच्यामध्ये व्हाईसरॉयमध्ये मी सगळं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पहिल्यांदा पटकन शेजारी लाल बटन जे आहे सबस्क्राईबचं ते क्लिक करा. त्याच्यानंतर किंवा एखादा व्हाईसरॉय ह्या व्हाईसरॉयमधून उचलून फेकून मारा, त्याच्यावर ते क्लिक होऊन जाईल. आणि बेल आयकॉन दाबा, आपल्या सगळ्या मित्रांना हे पाठवा, आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.